तमाम धाराशिवकरांना आणि महाराष्ट्राला सांगतोय की यांनी किती गद्दार फोडू देत, पण तुमच्या उरावरती भगवा रोवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही। मला अभिमान वाटतोय कैलासचा, मला अभिमान वाटतोय प्रवीण स्वामींचा। तसे 3 खासदार माझ्यासोबत आलेलेच आहेत। एक संजय राऊत आहेत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि चौथा आपला कट्टर निष्ठावंत राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार। मानलं पाहिजे तुम्हाला। म्हणजे अरविंद सावंतांचं कौतुकच म्हणा, केंद्रामध्ये मंत्री होते आणि भाजपने दगा दिला, त्यावेळेला मी अरविंदना फोन करून तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। अरविंदने एकही प्रश्न विचारला नाही, फक्त यस सर फोन ठेवला आणि जाऊन मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकून आले। दुसरे अनिल देसाई, त्यांच्याही समोर 2014ला मंत्रिपदाचं पान वाढलेलं होतं, पण त्याही वेळेला भाजपने दगाबाजी केली। समोर दिसत असलेलं मंत्रिपद नाकारून अनिल देसाई परत आले। संजय राऊतांच्या नादी कोण लागतच नाही, त्याच्यामुळे तो काय प्रश्नच नाही। पण कैलास जेव्हा 2022ला या गद्दार शिरोमणीने पहिल्या प्रथम जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं, सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चालले होते गुजरातला त्यांच्या माहेरी, तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये। संधी साधली, कैलासने गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासाला, कैलासलाच माहीत। मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं, खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाथाडून कैलास परत आलेला आहे। तसंच प्रवीण स्वामी सुद्धा आपले, ही सगळी माणसं ही जीवाला जीव देणारी खरी माणसं आहेत। कारण हे भाग्यात असावं लागतं, हे लाभण्यासाठी भाग्य असायला लागतं। नुसता विकास निधी काय चाटायचा आहे विकास निधी? नुसता प्रेम नाहीये, आम्हाला हरामाचा एक सुद्धा पैसा नकोय। ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे। पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमावणारा माझा शेतकरी आणि सारासुरा शिवसैनिक बसलेला आहे। आणि मला आठवतंय मी या गद्दाराच्याच सभेला आलो होतो, सभा तुडुंब होती, तुम्हीच सगळी लोक होतात। आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, कैलास तू होतास तेव्हा, प्रवीण स्वामी तुम्ही पण असाल, एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब माझ्या हस्ते एक मला निधी द्यायचा आहे। त्यालाच आता विचार करा, समोरनं पैशाचा पाऊस पडत होता, आता बाहेर पाऊस पडतोय, तसा पैशाचा पाऊस। शिवसेनेला हरवण्यासाठी यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अमाप आहे। जरा थांबा, नाही तर तुम्ही बोला नाही तर मी बोलतो, जरा थांबा जरा। पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये ते पैसे त्याला देत होता, म्हणजे केवढं प्रेम होतं त्या एकेका पैशाला। यांच्या हजार कोटीची किंमत होती। शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया म्हणजे गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला आहे। आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या। अरे मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला, अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय? आणि मग त्यांचंच भाषण आहे, ओमच बोलला होता की दादानो आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता? मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? मला असं वाटलेलं
की एक खरंच मला अभिमान होता. जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊतने त्याचंही बारसं करून टाकलंय. बंडूचं नाव त्यांनी ठेवलंय, काय ठेवायचं ते. तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता. तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. आणि सगळ्या या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे दोन वाघ आहेत माझे. पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आत्ता मला कळतंय. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एक यांची प्रकरणं जी कानावर येत आहेत, अंगावरती काटा येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं. कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं. खरंच माहिती नव्हतं. कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत, त्या समारांचे कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा. आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलाय. गेल्या वर्षी आपत्ती आली होती त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही शक्य असेल, राजन विचारे आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते, आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाहीत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते आले. मी आलो होतो धाराशिवमध्ये तुमच्या सोबत. मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, खरडून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती. आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज हे सगळे लबाड तिकडे जे बसलेत, प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. राज्यकारभार कोण करतच नाहीये, पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. आणि इकडे शेतकरी कोण आलेत. शेतकरी आलेत का. मग प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती. किती कटकट झाली होती का तुम्हाला. आणि आत्ताची जी काय कर्ज माफी, पहिला शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती म्हणतो कारण माझा शेतकरी हा राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. मग 2019ची कर्जमुक्ती आणि आत्ताची जी कर्जमाफी यातला फरक कैलासनीच सांगितलेला आहे विधानसभेमध्ये. ही फसवी कर्जमाफी आहे. मागे सुद्धा जेव्हा आपत्ती आली होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं इतिहासातली सगळ्यात मोठी मदतीचं पॅकेज मी जाहीर करतोय. किती जणांना मदत मिळाली मला सांगा. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यांना 3.5 लाख रुपये गुंठा का काय, एकर का काय, हेक्टर, 3.5 लाख रुपये, 3.5 रुपये तरी मिळाले. पीक विमा मिळाला. आता सुद्धा खतांचा पत्ता नाही. पावसाचा तर नव्हताच, पाऊस आत्ता लागतोय. मग हे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ करणारं जे सरकार आहे, त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते. मी तुमच्याकडे त्याला उमेदवार म्हणून दिला होता. हे सगळं अंधाधुंद चाललेली आहे, फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येत आहेत, आता विमानामध्ये बसलेत, परभणीचा गद्दार बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट. कुठून आणली विमानं, कोणी दिला हा पैसा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, पैसा जास्त खा. हा सगळा असा खरंच उभं घालणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर
हे वाटतं तेवढं षडयंत्र सोपं नाहीये. यांची सत्ता तिकडे आहे, 2 वर्ष झालेली आहेत, बहुमत आहे ना. मग बहुमत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला का अजून उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष पळवलात, उद्धव ठाकरेचं चिन्ह पळवलात. पण तरी देखील मी नवीन चिन्ह घेऊन तुमच्या उरावरती माझे हक्काचे 9 खासदार बसवले होते. या धाराशिवकरांनी बसवला होता. मोदींचा चेहरा मी वापरला नव्हता, मी माझ्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा वापरला होता. ही बिनबापाची पोरं ज्यांना बाप पळवावे लागतात ते दुसऱ्याचे बाप घेऊन मतं मागतायत, तरी देखील समोरून कोण निवडून आला त्यांना पैसे देऊन फोडतायत. ही राजकारणातली बिनबापाची अवलाद आहे, ही गद्दाराची कीड आहे. ही कीड आता आपल्याला गाडावी लागेल. हा महाराष्ट्र धर्म आहे. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये झालेली गद्दारी आहे. जी मगाशी तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार, अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाहीये, गेले असते शिवाजी महाराज तर आपण राहिलो असतो आज जिवंत. विचार करा जरा, काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजवलेले, घोडदळ होता, तोफदळ होता, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा अडका सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही म्हणून आपलं दैवत उभं राहिलं. म्हणून आपण त्यांना देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर, औरंगजेबासमोर उभे राहिले होते. आणि त्यांनी त्यांच्या नाकावर टिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता. म्हणून ते आमचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्यार टाकली असती, विकास निधीसाठी मी औरंगजेबाकडे जातो आहे. हे जरा खाली बसा ना, थोडं आता जरा खाली बसा ना, जरा खाली बसा. तर आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काय विकास निधीचा आहे आणि जो काय रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाही आहे, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले, ही अशी रोज माझ्याकडे प्रकरण येत आहेत. कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी, बाकीचे काय कुलंगडी आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्याच्यावरती एक वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली की जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती तेव्हा काही खासदारांनी कारणं दिली होती. म्हणजे यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, म्हटलं नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, ह्याचा चेहरा साफ नाहीये, ह्याचा चेहरा साफ नाहीये, ह्याच्या मनामध्ये पाप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच. पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत. काय करायचं, काय करायचं काय? शेवटी एक व्रत घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमीभाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास, तुम्ही जे काय आंदोलन घेताय, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेताय, एक तर मी येईन, नाही तर आदित्य आलं ते शिवाय राहणार नाही. जो शेतकऱ्याचा लढा असेल त्याच्यामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही.
कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले. शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय. आमच्या शेतीची संपूर्ण वाट लावून जातोय. शेतीची वाट लावणारच जे फार मोलाचे झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे अख्ख्या देशात फक्त 2 खासदार होते, त्या भाजपला आपण बोट धरून महाराष्ट्रामध्ये मोठा केला. आणि बाबरीचा जो काही लढा उभारला होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं, भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केले हे काम. तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येतंय जे भाजपवाले बेंबीच्या देठापासून बोंबलत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, आता गेल्या 4 दिवसात त्याही बातम्या येत आहेत की त्या मंदिराची लूट चाललेली आहे. आले ना बातमी. जसं इकडे कधी कधी तुळजाभवानीची दानपेटीमध्ये लूट अशी बातमी येते, तसं राम मंदिराची लूट चालले. चांदीच्या विटा गायब झाल्यात. दिलेल्या लोकांनी दान ते गायब झालेलं आहे. काय काय नव्हतं केलं आपण. स्वतः शिवसेना प्रमुख सर्वत्र फिरले होते. ए बाबा त्याला काय लागलंय का बाजूला बघा, घेऊन जा त्याला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.